शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्ष ठाणे जिल्हा चलो दुर्गाडी _ घंटानाद आंदोलन। हिंदूंची अस्मिता जपण्यासाठी बकरी ईदच्या दिवशी हिंदू भाविकांना दरवर्षी दुर्गाडी मंदिरात प्रवेश बंदी केली जाते। याच विरोधात घंटानाद आंदोलन 1986 साली माननीय हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आंदोलन केले होते। ही परंपरा माननीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू ठेवली आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे व कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री शरद शिवाजी पाटील साहेब व बंड्या साळवी उपनेते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे कायदेतज्ञ ॲड. बंटी मोरे ठाणे जिल्हा कक्ष कार्यालय चिटणीस तथा उपशहर समन्वयक उल्हासनगर शहर व त्यांची टीम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होणार असून गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी 6:30 वाजता टिळक चौक कल्याण पश्चिम येथे वेळेवर उपस्थित राहावे। तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व उपजिल्हा प्रमुख उपजिल्हा संघटिका उपजिल्हा अधिकारी विधानसभा प्रमुख शहर संघटिका शहर अधिकारी उपशहर प्रमुख उपशहर संघटिका उपशहर अधिकारी व इतर माजी नगरसेवक विभाग प्रमुख विभाग संघटक उपविभाग प्रमुख शाखा संघटक सर्व शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक युवा सेना युवती सेना शिक्षक सेना अंगीकृत संघटना यांनी आवर्जून उपस्थित राहावे व निषेध म्हणून घंटानाद आंदोलनाला हातभार लावावा ही विनंती। जय महाराष्ट्र। हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना वंदन करतो आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसेनेची घोडदौड चालू आहे ते उद्धवसाहेब ठाकरेंना वंदन करतो आणि आदित्य साहेबांना वंदन करतो। इथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर पदाधिकारी सगळ्यांची नावं घेत नाही कारण आपल्याला आधीच वेळ झालेला आहे। आज हे आंदोलन दिघे साहेबांनी 30 वर्षापासून सुरू केलेलं आहे, परंतु या आंदोलनाला अजूनपर्यंत यश नाही। एक समाजाला न्याय देताना दुसऱ्या समाजावर अन्याय होतोय, हे कधी पण घटनेच्या 25 कलमानुसार अवैध आहे, चुकीचं आहे आणि त्या संदर्भात आपण डीसीपी जिल्हाधिकारी मुख्यमंत्री एसीपी आणि सर्वांना आपण पत्र दिली, पण एका पण अधिकाऱ्यांनी आपल्याला त्या पत्राचं उत्तर दिलं नाही। आपण त्यांना परवानगी मागितली, ती नाकारली, हे पण कळवलं नाही। तरी पण आपण पुढच्या वर्षी ही आपली पूर्वतयारी होती, त्यांचं एक्नॉलेजमेंट आपण घेतली, त्यांना दिलेली पत्र आणि पुढच्या वेळेला 1 महिना आधी आपण हायकोर्टात याचं पिटिशन दाखल करतोय। जे 25 कलमाची अवहेलना हे करतात आहे त्याला आपण चॅलेंज देतोय आणि तिथे 101% न्याय होईल अशी माझी खात्री आहे आणि न्यायालय आपल्याला न्याय देतील, हिंदूंचा तो विजय ठरेल अशी माझी। जेव्हा मी वकिलांशी चर्चा केली त्याच्यातनं असं दिसतंय की आपल्याला 100% न्याय मिळेल। खरं म्हणजे नमाजाला आमचा विरोध नाही, पण नमाजाच्या वेळेला मंदिर बंद करतात या अस्मितेला आमच्या ठेच पोचणारी गोष्ट आहे, हिंदूंच्या स्वाभिमानाला धक्का पोचणारी गोष्ट आहे आणि म्हणून हे आंदोलन केलं जातं। आज आधीच्या आपल्या जे सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यांनी ऍक्च्युअली मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी कलेक्टरला डीसीपींना एससीपींना बोलावून एका टेबलवर चर्चा करून याच्यातनं मार्ग काढायला हवा होता, कुठलं तरी सोल्युशन काढायला हवं होतं आणि याला न्याय द्यायला पाहिजे होता, परंतु तसं करायची यांची मानसिकता नाहीये। यांना हे आंदोलन एक व्यापार किंवा एक धंदा असं समजतात ते, म्हणूनच आज त्यांची मिरवणूक केली तर फटाकडे फोडले। हे निषेधाचं आंदोलन आहे, त्याच्यात कोण फटाकडे फोडतो का? साध्या कॉमन सेन्स नाही। जिथे काळे झेंडे दाखवले जातात, जिथे काळे कपडे घातले जातात, कारण आपला अपमान केला जातो हिंदूंचा, तिथे फटाकडे फोडून आनंद साजरा केला जातो, ही किती चुकीची गोष्ट आहे। म्हणजे त्यांना मानसिक ज्ञान नाहीये। जिथे बाळासाहेब आणि दिघे साहेब एका साईडला लावलेले आहेत आणि व्यासपीठावर एकनाथ शिंदे आणि खासदारांचे फोटो लावलेले आहेत, म्हणजे किती बुद्धिमत्ता आहे आणि किती कोणाला किती महत्व द्यायचं याचं ज्ञान आहे। आज हिंदूंबद्दल बोलू नये, परंतु आम्ही डीसीपींनी जेव्हा मीटिंग बोलवली तेव्हा सर्व हिंदू संघटनांनी एक होऊन हे आंदोलन करायला पाहिजे होतं। दिघे साहेब शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करत नव्हते, हिंदू मंच 14 संघटना एकत्र येऊन हे आंदोलन करत होते। मलंगडचं आंदोलन पण हिंदू मंच तर्फे केलं जात होतं, परंतु हिंदू मंच राहिला बाजूला। हे प्रत्येकाचे आपापले व्यासपीठ सांभाळण्यात दंग आहेत आणि त्याला न्याय मिळवण्याची मानसिकता बिलकुल नाहीये। पण आपण जे पोलीस प्रशासन आणि सरकार हे जे हिंदूंवर अन्याय करतो त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आज आम्ही
दुर्गाडीकडे कूच करण्यासाठी निघत आहोत. बोला